नमस्कार नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ऐकताय ना? आजकाल सगळ्यांनाच ना भव्य दिव्य काहीतरी करायचं असतं. असाच एक तरुण शिष्य एका गुरूंना भेटायला गेला आणि म्हणाला, गुरुदेव, मला ना मोठं कार्य करायचं आहे, लोकांसाठी भव्य काहीतरी काहीतरी उभा करायचं आहे, पण ना कळत नाही माझ्यात एवढी क्षमता आहे की नाही, मग मी काय करू? गुरुदेव स्मित करून म्हणाले, तुला नदी व्हायचं आहे का? शिष्य म्हणाला, हां गुरुदेव, नदीसारखं विशाल व्हायचंय. गुरु म्हणाले, नदी एकटी नसते रे, तिच्या मागे असंख्य लहान ओढे झरे यांचा हातभार असतो. प्रत्येकाला समुद्र गाठताच येतो असं नाही, पण समुद्राकडे वाहणाऱ्या प्रवाहाला साथ देता येते. दुसऱ्या दिवशी गुरूंनी शिष्याला बांधकाम चालू असलेल्या मंदिराजवळ नेले. एक शिल्पकार सुंदर मूर्ती घडवत होता. अनेक लोक तिथे काम करत होते. बाजूला एक वृद्ध मनुष्य फक्त दगड उचलून देत होता. गुरु विचारतात, कोण मोठे काम करतोय? शिष्य म्हणाला, मूर्ती घडवणारा. गुरु शांतपणे म्हणाले, जर दगड उचलून नेणारा नसता तर मूर्ती घडवणाऱ्याचे हात रिकामे राहिले नसते का? कार्य महान असतं, पण ते पूर्ण होण्यासाठी प्रत्येक हात आवश्यक असतो. शिष्यांच्या डोळ्यात समजुतीचा प्रकाश आला. तो म्हणाला, म्हणजे मला जर मूर्ती घडवता येत नसेल तर मी दगड उचलू शकतो. गुरु हसले. तेच तर खरे शिष्यत्व आहे. स्वतःच्या मर्यादा ओळखूनही कार्याला पाठिंबा देणे, हेच मोठेपण आहे. चांगलं काम करता येत नसेल तर चांगलं काम करणाऱ्याला सहकार्य कर. कारण सेवा केवळ पुढे उभं राहण्यात नसते, ती मागं उभं राहून आधार देण्यातही असते. त्या दिवसापासून शिष्याला मोठं होण्याची घाई उरली नाही. तो जे जमतं ते मनापासून करू लागला आणि जे जमत नाही त्यासाठी योग्य व्यक्तीला साथ देऊ लागला. आणि आश्रमातील कार्य अधिक सुंदर, अधिक व्यापक होत गेलं. गुरु शांतपणे म्हणाले, कार्याला नाव लागतं, पण सहकार्याला पुण्य लागतं. हो, कार्याला नाव लागतं, पण सहकार्याला पुण्य लागतं. आपल्या आसपास अनेक जण आपल्या कार्यात सहकार्य करतात आणि खरंच त्या सर्व सहकार्य करणाऱ्यांना माझ्यातर्फे एक मानाचा मुजरा. धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या शुक्रवारी. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.